सोलापूर महामार्गावर अत्यंत भयानक अपघात घडला असून महामार्गावरून जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट औसा येथील सीएनजी पंपाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली। या अपघातात कारमधील दोघांचा उपचारासाठी घेऊन जात असतानाच मृत्यू झाला, तर 4 जणांना गंभीर मार लागला असून त्यांच्यावर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यात गंभीर जखमीमध्ये 3 जण कारमधील आहेत, तर 1 जण हॉटेलमधील काम करणारा लहान मुलगा आहे। या चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। महामार्ग क्रमांक 361 वरील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका हॉटेलवर भरधाव कारने अचानक धडक दिली। हैदराबादहून लातूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारच्या चालकाचे नियंत्रण अचानक सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार थेट हॉटेलवर जाऊन धडकली। या अपघातात 14 वर्षीय हॉटेल कामगार ओमकार कांबळे यांचे दोन्ही पाय मोडले। कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला। कारमधील 2 गंभीर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला। या अपघाताचा थरार हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। लातूरकडे जाणारी कार भरधाव वेगाने हॉटेलमध्ये शिरली। अचानक घडलेल्या या घटनेमुळे हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।